हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघतो आहोत. या ठिकाणी आपण इतिहास या विषयाअंतर्गत आयोगाने जे 2023मध्ये प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर आपण या व्हिडिओत किंवा या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. ओके. याआधी आपण 2017 ते 23च्या दरम्यान जे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेत आयोगाने विचारलेले होते ते आपण किंवा 2017 ते 22च्या दरम्यान जेवढे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत इतिहास या विषयाअंतर्गत ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. या ठिकाणी आपण 2023 या वर्षी जे प्रश्न विचारलेले होते ते आपण डिस्कस करूयात आणि एकंदरीतच आपली जी काही प्रश्नपत्रिका सिरीज आहे इतिहास विषयाअंतर्गत ते या ठिकाणी संपणार आहे. ओके. सो सुरू करूयात. कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला. ओके. सो जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलमध्ये हे अवेलेबल करून दिली जाईल. ते टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा. तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरची PDF मिळून जाईल. ओके. सो जो पहिला प्रश्न आहे तो पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या रमाबाई असोसिएशन संदर्भात आपल्याला दिसून येतो. ओके. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेले जे काही रमाबाई असोसिएशन आहे या असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते आणि त्या सल्लागार मंडळामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा समावेश होता अशा एकंदरीत हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामध्ये न्यायमूर्ती म गो रानडे, त्यानंतर आहे डॉक्टर R.G. भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग आणि बापू हरी शिंदे. तर कुठल्या व्यक्तींचा समावेश या रमाबाई असोसिएशनला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलेले होते त्यामध्ये समाविष्ट होतो. ओके. सो जे काही रमाबाई असोसिएशन आहे त्या रमाबाई असोसिएशनची स्थापना 1887मध्ये अमेरिकेतील बोस्टन शहरात केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या रमाबाई असोसिएशनची जी काही शाखा आहे ते भारतामध्ये सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी या रमाबाई असोसिएशनला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले होते. ओके. सो यामध्ये या रमाबाई असोसिएशनला त्यांच्या कामकाज पद्धती कशी असेल, त्या मंडळाचे नियमन कशा पद्धतीने केले जाईल अशा वेगवेगळ्या किंवा विविध बाबींसाठी एक सल्लागार मंडळ नेमण्यात आलेले होते. ज्यामध्ये म गो रानडे, त्यानंतर आहे R.G. भांडारकर. ओके. म गो रानडे, R.G. भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग या व्यक्तींचा समावेश होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी म गो रानडे, त्यानंतर आहे R.G. भांडारकर आणि KT तेलंग यांचा समावेश होतो. पहिला, दुसरा आणि तिसरा जे पर्याय दिलेले आहेत विधान ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 केवळ 1, 2 आणि 3 हे जे काही पर्याय आहेत ते योग्य असल्याचे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सो पंडिता रमाबाईंसंदर्भात आपण आधीही जेव्हा 2017 ते 22च्या दरम्यान जे वेगवेगळे प्रश्नपत्रिका विश्लेषण केलेले आहे त्यामध्ये सविस्तर आपण बघितलेलं आहे. ओके. तर या ठिकाणी जे महत्त्वाचे आहेत ते आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना पंडिता व सरस्वती या जी काही बिरुदावली आहे यांनी त्यांचा गौरव करण्यात आलेले होते. बंगाली स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रियांनी त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून देखील त्यांचे गौरव केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे बालविवाह, बालविवाहाच्या पुनर्विवाहास बंदी आणि विधवा पुनर्विवाहाला चालना अशा जे काही चालीरीती आहेत त्या चालीरीतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या कार्यामध्ये त्यांचा मोलाचा आपल्याला वाटा दिसून येतो आहे. आनंदीबाई जोशी यांच्या जे काही 6 मार्च 1886 रोजी पदवीदान समारंभ अमेरिकेमध्ये सुरू होता त्या अमेरिकेस त्या गेल्याचे आपल्याला दिसून येतो. त्या ठिकाणी हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी बालोद्यान शिक्षण पद्धती देखील त्यांनी शिकून घेतल्याचे आपल्याला दिसून येतो. मराठी पुस्तके देखील त्यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके. त्यांचं बालविधवांच्या प्रश्नांचा उहापोह करणारे एक द हाय कास्ट ऑफ हिंदू वुमन हे इंग्रजी पुस्तक आपल्याला आयोगाने यावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन हे देखील पुस्तक त्यांनी 1889मध्ये प्रसिद्ध केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो असे वेगवेगळे जे सामाजिक कार्य आहेत विशेषतः स्त्रियांसंदर्भात ते आपल्याला त्यांच्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी पंडिता रमाबाई विषयी आयोगाने आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता यात इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला आयोगाने विचारायचे दिसून येतो. ओके.
मी वारंवार सातत्याने तुम्हाला जेव्हा आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलं त्या इतिहास या विषयाअंतर्गत तेव्हापासून तुम्हाला सांगतोय की छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आयोग फ्रिक्वेंटली प्रश्न विचारतो. अल्टरनेट जर यावर्षी छत्रपती शाहू महाराजांवर प्रश्न विचारला तर पुढच्या वर्षी कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विचारेल किंवा महात्मा फुलेंवर विचारेल किंवा यांच्यावर परत प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे. सो या 3 जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी जी काही इत्थंभूत माहिती आहे परीक्षाभिमुख ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात विचारण्यात आलेलं आहे की जे काही मुंबईत स्थापन झालेले कामगारांसंदर्भात जी जी पीपल्स युनियन ही संघटना होती त्या संघटने स्थापन करण्यासाठी उपदेश कोणी दिला होता. ओके. सो छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो त्यांच्या संदर्भाने 1918 मध्ये जेव्हा ही पीपल्स युनियन स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो या पीपल्स युनियन जेव्हा स्थापन झाली तर त्याचे अध्यक्षस्थान देखील छत्रपती शाहू महाराजांनी भूषवल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. या ठिकाणी काही औद्योगिक व सामाजिक सुधारणा किंवा कृषी सुधारणा संदर्भात माहिती दिलेली आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 1895 मध्ये शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ त्यांनी सुरू केल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिलची स्थापना त्यांनी 1906 मध्ये सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. गडहिंग्लज व सिरोड या ठिकाणी या गावामध्ये जिनिंग फॅक्टरी देखील, ओके, सूतगिरणी, कापड कारखाना हे देखील सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम कोऑपरेटिव्ह आणि अर्बन कोऑपरेटिव्ह, ओके, बलभीम कोऑपरेटिव्ह आणि अर्बन कोऑपरेटिव्ह हे जे काही सहकारी सोसायटी आहेत ते स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो. भोगावती नदीवर राधानगरी हे धरण त्यांनी बांधल्याचे देखील आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर आहे आपल्या संस्थानामध्ये 1913 मध्ये सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळी संदर्भाने जी काही मुहूर्तमेढ रोवली आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे निपाणी या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची स्थापना करून बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अग्रेसर कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1917 मध्ये खामगाव मराठा येथे या जे काही मराठा परिषदेचे परिषदेचे जे काही भरलेले होते, ओके, खामगाव मराठा परिषद जी भरलेली होती 1917 मध्ये त्याचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो 21 एप्रिल 1919 मध्ये उत्तर प्रदेशातील जे काही कानपूर हे शहर आहे त्या कानपूर शहरामध्ये 13वा अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषद भरलेली होती आणि या परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांकडे दिलेले होते. ओके. शाहू महाराज या परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी जे काही अध्यक्षीय भाषण केलेले होते त्या अध्यक्षीय भाषणाने प्रभावित होऊन त्या कानपूरच्या जनतेने त्यांना राजश्री ही पदवी दिल्याचे देखील आपल्याला दिसून येते. ओके. सो राजश्री ही पदवी कोणी दिली तर कानपूरच्या जनतेने दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. कुठे तर 13वी अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषद भरलेली होती त्या परिषदेमध्ये अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषवलेले होते आणि त्यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन तेथील जनतेने राजश्री ही पदवी त्यांना दिलेली होती. ओके. सो अशा पद्धतीने ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. पुढे जाऊयात. आता ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. सो आपल्याला माहितीच असेल की जे काही विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत हे निबंधमाला हे पत्र लिहायचे. ओके. सो या निबंधमाला या पत्राद्वारे ते महात्मा फुलेंवर टीका करायचे. कुठले टीका करायचे, कोणत्या पद्धतीने, तर जे काही स्त्रियांसंदर्भात शिक्षण व्यवस्थेमध्ये जे सामाजिक कार्य त्यांनी हाती घेतलेले होते, त्यानंतर अस्पृश्यांसाठी जे काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी जे कार्य ते करत होते. ओके. सो महात्मा फुलेंच्या या कार्यावर टीका व टिप्पणी या निबंधमाला या वृत्तपत्रातून विष्णुशास्त्री चिपळूणकर करत होते आणि या वृत्तपत्राला प्रत्युत्तर देणे हे कुठेतरी या सत्यशोधक समाजाच्या ज्या धुरीने होते त्यांना वाटत होते. ओके. सत्यशोधक समाजाचे जे कार्यकर्ते होते त्यांना वाटत होते आणि विशेषतः जे काही कृष्णराव भालेकर होते यांना प्रकर्षाने ते या जी काही निबंधमाला आहे त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे म्हणून त्यांनी विशेषतः पुण्यात 1 जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सो दीनबंधूची सुरुवात ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ होती अशा पद्धतीने आपण त्याची नोंद करू शकतो. ओके. सो या दीनबंधू वृत्तपत्राच्या माध्यमातून जे काही निबंधमालामध्ये
विष्णुशास्त्री चिपळूणकर महात्मा फुलेंवर टीका करायचे त्यालाच प्रत्युत्तर म्हणून हे दीनबंधू वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कृष्णराव भालेकर, कृष्णाजी भालेकर योग्य पर्याय असणार आहे. ओके, या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील आपल्याला दिलेले आहे, ते तुम्ही वाचा. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये जे काही प्राचीन भारत आहे त्या प्राचीन भारतासंदर्भाने आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो जे काही मालविकाग्निमित्र आहे ते मालविकाग्निमित्र हे संस्कृत नाटक होते आणि ते कोणी लिहिलेले होते तर कालिदास यांनी हे संस्कृत नाटक लिहिल्याचे दिसून येतो. यामध्ये जे काही शुंग घराणे, ओके, जे काही विदेशातील शुंग सम्राट होते अग्निमित्र आणि विदर्भातील यज्ञसेन या विदर्भ घराणे यांच्यातील जे काही राजकुमारी अग्निमित्र, ओके, शुंग घराण्यातील राजकुमारी मालविका आणि विदेशातील जे काही विदर्भातील जे काही राजकुमारी आहे मालविका आणि शुंग घराण्यातील जो राजा होता अग्निमित्र यांच्या प्रेमावर आधारित हे नाटकाचे कथानक आपल्याला दिसून येतो. ओके, या नाटकात विदर्भाच्या राज्याला नवरोपण शिथिलास्तरू किंवा स्तुरू अशा पद्धतीने संबोधल्याचे आपल्याला दिसून आले आहे. ओके, सो विदर्भाबद्दल देखील या ठिकाणी नवीन नाव नवरोपण शिथिलास्तरू अशा पद्धतीने त्याला संबोधल्याचे दिसून येते. ओके, यज्ञसेना हा आता विदर्भाचा राजा असून तो माजी मौर्य सम्राट बृहदच्या मंत्र्याचा नातेवाईक देखील होता अशा पद्धतीची नोंद देखील या मालविकाग्निमित्रामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो मालविकाग्निमित्र हे शुंग आणि विदर्भ घराणे यांच्यातील जे काही वैवाहिक संबंध त्यावर प्रकाश टाकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. या ठिकाणी कंसात ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ऑप्शन आपल्याला सांगतो की एखादं जर आपल्याला काहीच माहिती नसेल याविषयी तर या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे यज्ञसेन, त्या ठिकाणी जर विदर्भ घराणे असं देखील म्हटलेलं असतं तरी चाललेलं असतं, मात्र आयोगाने स्पेसिफिकली या ठिकाणी मेन्शन केले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने देखील आपण लॉजिक वगैरे किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून देखील योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो आहोत. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता एन्शियंट हिस्ट्री संदर्भाने जे वैदिक पिरियड आहे त्या वैदिक कालखंडासंदर्भाने देखील परत एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, आणि विशेषतः जे काही व्यापार विनिमयाचे माध्यम होते वैदिक काळामध्ये त्या संदर्भाने वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते अशा पद्धतीने प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, सो निष्क, कृष्णाल, सतमान, गण आणि श्रेणी तर कुठले व्यापार विनिमयाचे साधन होते. सो निष्क, त्यानंतर आहे कृष्णाल आणि सतमान हे आपल्याला कॉइनेज किंवा नाणी असल्याचे दिसून येतो जे या वैदिक काळामध्ये प्रचलित होते. ओके, आणि जे काही गण व श्रेणी होते गण श्रेणी त्यानंतर आहे जनपद ज्याला आपण संबोधतो सो हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन होते. प्रशासकीय दृष्ट्याने वेगवेगळे भाग आपल्याला या गण व श्रेणी संदर्भात दिसून येतो. ओके, सो जे काही 3 निष्क, कुणाल आणि सतमान आहे हे आपल्याला व्यापार विनिमयाचे म्हणजे विनिमयाचे एक माध्यम या नाण्यांच्या माध्यमातून विनिमय केला जात होते. वस्तू विनिमय पद्धत होती, मात्र वैदिक काळामध्ये हळूहळू कॉइनेज देखील डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली होती. ओके, आणि त्यावेळेस आपल्याला सुवर्ण नाणे आपल्याला दिसून येतो. ओके, सोन्याची नाणी असल्याचे हे निष्क, कृणाल आणि सतमान असल्याचे दिसून येत आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. तर हे जे काही 2 गण, श्रेणी, विष व जनपद हे जे काही ठिकाण होते ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन असल्याचे आपल्याला दिसून येतो. पुढे जाऊयात. आता सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची शिक्षा घेतली हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, गोरखनाथ, गोहिनीनाथ, जालंधरनाथ आणि कानिफनाथ. सो जे काही शाह रमजान आहे या संताने किंवा जे काही नाथ पंथातील जे कानिफनाथ हे संत होते या कानिफनाथ या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची शिक्षा घेतली असल्याचे दिसून येतो. ओके, आणि याविषयीचा जो काही उल्लेख कशामध्ये आढळतो तर लीळा चरित्र लीळा क्रमांक 5 ते 7 मध्ये विशेषतः जे 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात जालंधरनाथ हे
कान्हा किंवा कानिफनाथ यांचे गुरु असल्याचे सर्वोदित आहे. जे या ठिकाणी जालंधरनाथ दिलेले आहे हे कानिफनाथांचे गुरु होते. आणि कानिफनाथ उर्फ शाह रमजान हे निजामुद्दीन शिष्यामध्ये किंवा निजामुद्दीनचे जे काही शिष्य होते सुफी संत त्यांचे आपल्याला अनेक निजामुद्दीन यांचे शिष्य असल्याचे दिसून येते. ओके, त्यांनी या शिष्यत्वेखाली शाह रमजान हे जे काही प्रसिद्ध नाव आहे ते पत्करलेले होते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कानिफनाथ संदर्भाने आयोगाने आपल्याला विशेषतः महाराष्ट्रातील जे काही सांस्कृतिक इतिहास आहे त्यावर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके, पुढे जाऊयात. आता क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट म्हणजे इव्हेंट जे काही ऐतिहासिक घटना आहेत त्यांचे योग्य क्रोनॉलॉजी लावा किंवा योग्य जे काही कालानुक्रमे मांडणी आहे ते करा, अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, श्वेतपत्रिका, त्यानंतर आहे पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. सो या ठिकाणी योग्य क्रमाने मांडणी करायची आहे. श्वेतपत्रिका जी आहे ती 1933 मध्ये मार्च 1933 मध्ये रॅमसे मॅकडोनाल्डच्या माध्यमातून जी काही राऊंड टेबल कॉन्फरन्स भरली होती गोलमेज परिषद, त्या गोलमेज परिषदेला अनुसरूनच या श्वेतपत्रिकेची जी काही श्वेतपत्रिका आहे ते या रामसे मॅकडोनाल्ड यांच्याकडून ते ब्रिटनच्या विधिमंडळामध्ये ते पारित झालेले होते. ओके, त्यानंतर पुणे करार आपल्याला दिसून येतो 1932 मध्ये, नेहरू अहवाल 1928 मध्ये आणि धारासना सत्याग्रह 1930 मध्ये. धारासना सत्याग्रह सविनय कायदेभंग संदर्भाने आपल्याला दिसून येतो आहे. ओके, ज्याचे नेतृत्व कोणी केले होते तर सरोजिनी नायडू यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पहिला जो जी काही क्रम आहे किंवा पहिला जो इव्हेंट असणार आहे तो नेहरू अहवाल. ओके, नेहरू अहवाल 1928 मध्ये दिसून येतो. याच काळी जिन्नाचे जे काही 14 पॉईंट्स आहेत ते देखील आपल्याला दिसून येतो आणि बारडोली सत्याग्रह देखील या 1928 मध्ये दिसून येतो आहे. ओके, सो नेहरू अहवाल पहिल्या स्थानी येईल. सो नेहरू अहवाल पहिला स्थानी असणारा पर्याय क्रमांक फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुणे करार जो आहे त्यानंतर दुसरा 1930 धारासना सत्याग्रह, तिसऱ्या स्थानी पुणे करार आणि चौथ्या स्थानी रॅमसे मॅकडोनाल्डने जे काही सादर केलेले श्वेतपत्रिका आहे त्याचा समावेश किंवा क्रम असणार आहे. ओके, सो 3, 4, 2, 1 अशा पद्धतीचा असणारा पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे सामाजिक सुधारणा संदर्भाने आयोग एक सोशल रिफॉर्मरवर प्रश्न विचारतो. ओके, सो या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. सो पुढील वाक्य डॅश डॅश यांच्याविषयी आहे, कोणत्या समाजसुधारकाविषयी दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरं ब स्टेटमेंट काय आहे तर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो, तयार केल्याचे आपल्याला दिसून येतो. क स्टेटमेंट आहे गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे जे काही पुस्तक आहे ते मराठीतून प्रसिद्ध केले आणि केशवराव भवाडकरांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. अशा पद्धतीने स्टेटमेंट स्वरूपात हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. सो कोणत्या समाजसुधारकासंदर्भात हे बोलले जात आहे. ओके, सो हे बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात बोलले जातो आहे. बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड या तालुक्यात पोंभुर्ले या गावी झाल्याचे दिसून येतो 6 जानेवारी 1812 रोजी. ओके, त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या विद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील कार्य केल्याचे दिसून येतो. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ते डेप्युटी सेक्रेटरी या पदावर देखील त्यांची बढती झालेली होती. 1934 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले देशीय व्याख्याते असिस्टंट प्रोफेसर म्हणून जांभेकरांची नियुक्ती झालेली होती आणि त्या ठिकाणी ते गणित हे विषय शिकवत असत. ओके, शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक देखील ते झालेले होते. ओके, म्हणजे काय तर HOD हेड ऑफ डिपार्टमेंट जे काही जे शिक्षक आहेत त्यांचे ते संचालक देखील झाल्याचे आपल्याला दिसून येतो. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीचे निरीक्षक इन्स्पेक्टर म्हणून देखील त्यांनी काम केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ज्ञ किंवा शिक्षकतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी अशा वेगवेगळ्या नावाने त्यांना संबोधलं जातं.
6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या वृत्तपत्राचा पहिला अंक मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून या दर्पणकडे संबोधला जातो आणि आपणच पत्रकार दिन म्हणून 6 जानेवारीला आपल्या महाराष्ट्रामध्ये या दर्पण दिनाच्या उद्देशाने आपण ते साजरा करतो. ओके. 1940 मध्ये दिग्दर्शन हे मासिक त्यांनी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना देखील त्यांनी केल्याचे दिसून येतो. त्यांची जर साहित्य कृती बघितलं तर आपल्याला नीतिशास्त्र किंवा नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, त्यानंतर आहे इंग्रजी व्याकरणाचा जो काही सारांश आहे तो देखील त्यांनी लिहिल्याचे दिसून येतो. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, शून्यलब्धी आणि सारसंग्रह या ग्रंथाचा त्यामध्ये समावेश असल्याचे दिसून येतो. ओके. सो शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बाळशास्त्री जांभेकर. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे या प्रश्नाचा. ओके. पुढे जाऊयात. आता परत कालानुक्रमे संघटनांचे जे काही राजकीय संघटना आहे त्याचे कालानुक्रम योग्य क्रम लावा अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये पर्याय जे आहेत विधानांच्या स्वरूपात ते अ स्टेटमेंटमध्ये पुणे सार्वजनिक सभा, ब आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. सो कुठले जे काही यांचे जे काही क्रम आहे कधी स्थापन झालेले आहेत ते त्यानुसार आपल्याला योग्य क्रोनॉलॉजी लावायची आहे. ओके. सो 1936 मध्ये आपल्याला बंग भाषा प्रकाशिका सभा दिसून येतो, जे विशेषतः जमीनदारी असोसिएशन आणि लँड होल्डर असोसिएशनशी संबंधित दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर आहे ब्रिटिश बेंगॉल असोसिएशन 1843 मध्ये. 1851 मध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ओके. 1851 मध्ये. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना झाल्याचे दिसून येतो. पुन्हा सार्वजनिक सभा 1870 मध्ये. इंडियन लीग 1875 मध्ये. 1876 मध्ये इंडियन असोसिएशन ओके ऑफ कलकत्ता किंवा इंडियन नॅशनल असोसिएशन देखील त्याला म्हटलं जातं आहे. त्यानंतर 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके. आणि 1884 मध्ये मद्रास महाजन सभा स्थापन झाल्याचे दिसून येतं. ओके. सो जे काही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे याची स्थापना कोणी केल्याचे दिसून येतो तर फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 मध्ये केल्याचे दिसून येतो. मद्रास महाजन सभा 1884 मध्ये स्थापन झालेली आहे. ओके. सो पुणे सार्वजनिक सभा 1870. पुणे सार्वजनिक सभा जी आहे ते 1870 मध्ये स्थापन झाल्याचे दिसून येतं. त्यानंतर आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी 1885 मध्ये. ओके. 1885 मध्ये. त्यानंतर आहे मद्रास महाजन सभा. सो मद्रास महाजन सभेची जी स्थापना आहे ते 1884 मध्ये झाल्याचे दिसून येतं. आणि इंडियन असोसिएशन. सो इंडियन असोसिएशन जी आहे ते आपल्याला 1876 मध्ये झाल्याचे दिसून येतं. ओके. 1876 मध्ये. सो योग्य क्रम कुठला असणार आहे. सर्वात आधी आपल्याला पुणे सार्वजनिक सभा 1870 पहिल्या स्थानी. त्यानंतर आहे इंडियन असोसिएशन 1876 मध्ये. ओके. दुसऱ्या स्थानी इंडियन असोसिएशन असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी आपल्याला मद्रास महाजन सभा जे 1884 मध्ये स्थापन झाल्याचे दिसून येतं. आणि चौथा जो आहे तो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन चौथ्या स्थानी असणार आहे. सो अ, ड, क, ब पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. आणि हे जी काही संस्था स्थापन झालेली आहे त्याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्च करा, गुगलमध्ये सर्च करा आणि त्याविषयी अधिक माहिती जाणून त्याची टिप्पणी काढून किंवा नोंद ठेवून कुठेतरी ते आपण जिथं अभ्यास करतो त्या ठिकाणी तुम्ही चिटकवून ठेवा. म्हणजे चिटकवलेलं असलं तर आपल्याला ते त्याच्यावर नजर जर वारंवार पडत असेल तर ते आपल्याला लवकर आपल्या डोक्याला ग्रॅप्स होण्यासाठी फायदेशीर ठरतो. आणि कदाचित परत एखादा प्रश्न यावर आला तर ते आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करताना कुठल्याही पद्धतीचा गोंधळ आपल्यामध्ये निर्माण होणार नाही. ओके. पुढे जाऊयात. आता खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय फॅक्च्युअल आणि कुठल्या संदर्भ ग्रंथातून विचारलेला आहे त्याविषयी आपल्याला काही सोर्स आपल्याला सहसा सापडत नाही. ओके. सो मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या संमतीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्यत्व निश्चित करावे अशा पद्धतीने जे काही साबरमती करार आहे ते साबरमती करार दिसून येतो. ओके. साबरमती करार विशेषतः 21 एप्रिल 1926 रोजी स्थापन झाल्याचे दिसून येतं. यामध्ये जे काही मध्यवर्ती विधिमंडळामध्ये कोणते सदस्य असणार आहे किंवा कोणते नाही. सो जेव्हा स्वराज्य जे काही प्रतियोगिता किंवा स्वराज्य पक्ष स्थापन झाले होते ते पक्ष बरखास्त झाल्याच्या नंतर एकंदरीत विधिमंडळामध्ये काँग्रेसचे कुठले सदस्य प्रवेश करणार आहे कुठले नाही अशा पद्धतीची जी काही शिफारस आहे किंवा अशा पद्धती जी ठरवण्यासाठी जे काही अधिवेशन भरले होते ते साबरमती या ठिकाणी भरल्याचे दिसून येतो. ओके. 21 एप्रिल 1926 रोजी. आणि त्या ठिकाणी
पंडित मोतीलाल नेहरू आणि जे काही एम आर जयकर आहे यांच्या नेतृत्वाखाली या समितीने वेगवेगळे जे सदस्य होते त्यांचे नावाची जी काही शिफारस आहे त्या या मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य म्हणून निश्चित करण्यात आलेले होते. ओके. सो मुंबई, महाराष्ट्र, बिहार, CP बेरार म्हणजे CP या प्रांतातील जे काही जे वाद होते आणि त्या वादांवर निर्णय घेण्याची जी काही जबाबदारी आहे आणि ते वाद आपल्या मध्यवर्ती विधिमंडळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे अशा पद्धतीची जी चर्चा आहे ते या साबरमती करारामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो साबरमती करार यामध्ये मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्यत्व निश्चित करावे अशा पद्धतीची शिफारस केल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. पुढे जाऊयात. आता 1934 मध्ये कर्षक संगम नावाची एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आलेली होती. ओके. अतिशय फॅक्च्युअल आणि विशेषतः जे काही पीजंट मुवमेंट आहे शेतकरी चळवळ त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके. सो केरळ या राज्यामध्ये केरळ जो प्रांत आहे त्यामध्ये विशेषतः मलबारच्या प्रदेशामध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे जे पक्ष स्थापन केलेले होते त्या पक्षांना कर्षक संगम म्हणून ओळखला जातो. ही कर्षक संगम जी शेतकरी संघटना आहे ती 1934 मध्ये अस्तित्वात आल्याचे दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे केरळ या ठिकाणी. पुढे जाऊयात. दांडी यात्रेचा जो काही उल्लेख आहे तो रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा अशा पद्धतीने जे काही दांडी यात्रा मोर्चा महात्मा गांधी यांनी काढलेले होते त्याविषयी कोणी या यात्रेला किंवा या दांडी मार्चला रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे संबोधलेले आहे. ओके. सो पर्यायामध्ये पंडित नेहरू, D.G. तेंडुलकर, P.C. रे आणि D.P. मिश्रा, शंकरराव देव आणि G.V. केतकर. त्यानंतर चौथा आहे अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार कोणी संबोधलेले आहे. ओके. सो महात्मा गांधी यांच्या दांडी मार्च संदर्भाने जी काही मते आहेत वेगवेगळ्या नेत्यांची त्यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू काय म्हटले आहे तर ज्याप्रमाणे प्रभू श्री रामाने लंकेत रावणाचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी मोर्चा वळविला त्याप्रमाणे गांधीजींनी या सत्याग्रहात मोर्चा वळविला आहे अशा पद्धतीची जी काही विधाने आहेत ते पंडित मोतीलाल नेहरू यांनी केल्याचे दिसून येते. ओके. सो पंडित मोतीलाल नेहरू असणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक पहिला आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी काय केले होते तर दांडी मार्च जी काही महात्मा गांधी यांची दांडी मार्च जी नेतृत्व आहे त्या नेतृत्वाची तुलना नेपोलियनचा पॅरिसकडे कूच करण्याशी केल्याचे आपल्याला दिसून येतो. तर आयर्विनने जो काही लॉर्ड आयर्विन होता त्याने या दांडी मार्चची जी काही दांडी मार्च संदर्भाने चहाच्या कपातील वादळ अशा पद्धतीने या दांडी मार्च संदर्भाने त्यांनी आपले विधान किंवा आपले स्टेटमेंट दिलेले होते. ओके. चहाच्या कपातील वादळ म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिल्याचे दिसून येतो. ओके. सो हे तीनही स्टेटमेंट किंवा 3 व्यक्तींनी जे विधान केले आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. पुढे जाऊयात. आता मध्ययुगीन इतिहास या संदर्भाने आयोगाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील विधाने कोणासंदर्भात आहे आणि ते वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहे. ओके. सो धर्माची राजकारणापासून फारकत केली. त्यानंतर आहे सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. त्यानंतर आहे बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे आणि चौथा जो स्टेटमेंट आहे सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा त्यांनी केला. तर कोणा संदर्भाने हे विधान दिलेलं आहे. ओके. सो हे जे काही विधाने दिलेले आहे ते विशेषतः अकबर या मुघल सम्राटा संदर्भाने दिसून येतो. ओके. इतर मुघल सम्राटांपेक्षा अकबर हा थोडा उदारवादी आपल्याला दिसून येतो आहे कारण त्याने वेगवेगळे रिफॉर्म्स मग हिंदू मुस्लिम संदर्भाने असेल किंवा इतर कुठल्या प्रशासकीय संदर्भाने असेल किंवा धार्मिक संदर्भाने असेल वेगवेगळी सुधारणा घडवून आल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो अकबर हा तिसरा मुघल सम्राट दिसून येतो. बाबर, हुमायून आणि अकबर. ओके. बाबरचा मुलगा हुमायून आणि हुमायूनचा मुलगा अकबर. सो हुमायूनचा मुलगा अकबर हा मुघल सम्राटमधील सर्वात म्हणजे शक्तिशाली तिसरा मुघल सम्राट दिसून येतो. ओके. त्याची एकंदरीत जी काही कारकीर्द आहे तर 1556 ते 1605 अशा पद्धतीची त्याची जी काही राजकीय कारकीर्द दिसून येतो आहे. ओके. 1556 मध्ये पानिपतच्या दुसऱ्या युद्धात अकबरने हेमूवर विजय मिळवल्याचे दिसून येतो. त्यांनी जमीन महसूल प्रणालीला जप्ती आणि बंदोबस्त प्रणाली किंवा ज्याला दसाला प्रणाली अशा पद्धतीची जमीन महसूल प्रणालीमध्ये रिफॉर्म घडवून आणल्याचे दिसून येतो. त्यानंतर राजा तोडरमल यांच्या मदतीने जमीन महसूल प्रशासनाचा तपास त्यांनी केल्याचे दिसून येतो आणि राजा तोडरमल या तपासणी संदर्भाने जी काही कमिटी नेमलेली होती त्या या
तपासासंदर्भाने जे काही चौकशी विषयक समिती नेमलेली होती त्याचे नेतृत्व या राजा टोडरमल यांनी केल्याचे दिसून येतो आहे. ओके. अकबराने आपल्या प्रशासनात मनसबदारी ही पद्धत आणलेली आहे. त्यानंतर आहे जिजिया, जो काही जिजिया कर होता, जे गैर हिंदूंवर किंवा जे काही गैर मुस्लिम जे होते, विशेषतः हिंदूंवर ते जिजिया कर लादले जायचे. ओके. धार्मिक स्थळी जे काही मंदिरे असतील किंवा धार्मिक स्थळावर जाण्यासाठी त्यांच्यावर कर आकारला जायचा. सो त्याला जिजिया कर म्हटला जातो. सो ही जिजिया कर त्यांनी समाप्त केलेला होता. ओके. समारोप केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी आपल्या जे काही हिंदू बायकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या देवतांची पूजा करण्याची मुभा त्यांनी दिल्याचे दिसून येतो. ओके. त्याचप्रमाणे विधवा विवाहाला उत्तेजन तर बालविवाहाला प्रतिबंध केल्याचे देखील दिसून येतो आहे. ओके. सो हे जे सर्व स्टेटमेंट आहे ते सम्राट अकबरा संदर्भात दिसून येतो. 1579 मध्ये त्याने अचूकता हुकूम दिला आणि आपली धार्मिक सक्ती प्रकट केली. म्हणजे काय तर मी जे काही धार्मिक संदर्भात किंवा सामाजिक कायद्यासंदर्भात निर्णय देईन ते अंतिम असेल आणि ते हुकूम पाळणे बंधनकारक असेल. जे चौथ्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचे जो काही दावा त्यांनी या अचूकता हुकूमच्या माध्यमातून दिल्याचे दिसून येतो. ओके. सो हे सर्व विधाने आपल्याला दिसून येतो. नंतर 1582 मध्ये त्यांनी ईश्वरी श्रद्धेसाठी दीन-ए इलाही नावाचा नवीन धर्म स्थापन केल्याचे दिसून येतो. ओके. किंवा नवीन तत्व यांनी स्थापन केल्याचे दिसून येतो आहे. सो हे सर्व जे विधाने आहेत ते अकबरा संदर्भात दिसून येतो. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी आपल्याला भिल्लांचे जे काही आदिवासी उठाव आहेत त्या आदिवासी उठावांमधील भिल्लांचे जे काही उठाव आहेत, विशेषतः 1857च्या दरम्यानचे जे वेगवेगळे उठाव झालेले होते त्या संदर्भाने आयोग आपल्याला सातत्याने, मग राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, कंबाईन पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा असो, त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतोच आहे. ओके. सो या ठिकाणी खानदेशातील भिल्लांनी जे काही उठाव घडवून आणलेला होता त्या संदर्भाने स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता. त्याचे कारण या ठिकाणी विचारलेलं आहे की उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर आहे 1857च्या उठावात 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग नाईक यांनी या उठावात सामील झाल्याचे दिसून येतो. काजीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी जे काही खजिना आहे ते खजिना व पोस्ट जाळल्याचे दिसून येतं. सो कुठले विधान बरोबर आहे? ओके. सो भिल्लांचा उठाव आपल्याला दिसून येतो 1817 ते 1857च्या दरम्यान, विशेषतः सातपुडा व सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये भिल्लांची जिथे वस्ती आहे त्या ठिकाणी, आणि खानदेशामध्ये या भिल्लांचा जो काही ब्रिटिशांविरोधी जे उठाव आहे ते आपल्याला दिसून येतो आहे. ओके. नेतृत्व कोणी केलेलं आहे? चिलनाईक आणि काजीसिंग यांनी नेतृत्व केल्याचे दिसून येतो. ओके. या ठिकाणी अरवली असेल, विंध्य असेल, सह्याद्री, सातपुडा या पर्वतरांगांमध्ये त्यांची वस्ती दिसून येते आणि या वस्तीमध्ये त्यावेळेस कॅप्टन ब्रिग्ज यांनी भिल्लांचा उठाव दडपून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. 1857 मध्ये काजीसिंग किंवा त्यांना खर्जसिंग देखील म्हटलं जातो. सो यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी खानदेशात उठाव केला आणि सातपुडा भागात शंकर शहाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. ओके. खानदेशात काजीसिंग यांनी उठाव केला तर सातपुडा जो पर्वतरांगाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपल्याला शंकर शहा यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे तसेच भीमा नाईक, त्यानंतर भागोजी नाईक, दौलत सिंग, कुजरसिंग नाईक आणि नेवसा नाईक यांच्या नेतृत्वाखाली 1870 पर्यंत हे भिल्लांचे उठाव इंग्रजांविरुद्ध सुरू असल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो वरीलपैकी सर्व विधाने योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे वृत्तपत्र आहेत आणि विशेषतः ॲनी बेझंट यांनी सुरू केलेले वृत्तपत्र संदर्भाने जे होम रूल चळवळीशी संबंधित होते त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेले आहेत? ओके. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट की टेलिग्राफ? सो ॲनी बेझंट यांनी 2 वृत्तपत्रांची स्थापना केल्याचे दिसून येतं, ज्यामध्ये पहिले होते द कॉमनवेल्थ. ओके. द कॉमनवेल्थ, ज्याला सोशलिस्ट लीग, द ऑफिशियल जर्नल ऑफ सोशलिस्ट लीग, ओके, जे काही सामाजिक परिषदेची ही ऑफिशियल जर्नल असल्याचे दिसून येतं हे द कॉमनवेल्थ. आणि दुसरे जे होते ते न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केल्याचे दिसून येतं. ओके. सो होम रूल लीगला समर्थन करणारे हे 2 वृत्तपत्र आपल्याला दिसून येतो. त्यामुळे
अ आणि ब योग्य पर्याय असणार आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक पहिला योग्य असणार आहे. ओके. सो ॲनी बेझंट संदर्भाने जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यांचा जन्म एकंदरीतच आयर्लंडमध्ये झाल्याचे दिसून येतो. ऑक्टोबर 1847 रोजी त्यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाल्याचे दिसून येतो आणि ते एक राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, चर्चविरोधी चळवळ आणि विशेषतः स्त्रियांच्या हक्कांसाठी समर्थन करणारे एक क्रांतिकारी किंवा सामाजिक सुधारक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातो आहे. ओके. 1870च्या दशकात बेझंट यांनी नॅशनल सेक्युलर सोसायटी आणि फेबियन सोसायटीमध्ये ते सामील झाल्याचे दिसून येतो. ओके. नॅशनल सेक्युलर सोसायटी आणि फेबियन सोसायटीमध्ये ते सामील झालेले होते आणि हे दोन्ही विचार स्वातंत्र्य यामध्ये विचार स्वातंत्र्य आणि इंग्लंडमधील जे कॅथलिक चर्च आहे त्या कॅथलिक चर्चच्या अत्याचारांपासून मुक्तीची वकिली त्यांनी केल्याचे दिसून येतो. ओके. सो जे काही चर्च आहे ते गुरु आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे जी बंधने पाबंद घालत होते त्यावरून त्यांना मुक्त करण्यासाठी स्त्रियांना किंवा जी काही सोसायटी आहे किंवा समाजाला मुक्त करून आणण्यासाठी चळवळ जी इंग्लंडमध्ये सुरू होती त्यामध्ये ते या फेबियन सोसायटी आणि इंडियन नॅशनल सेक्युलर सोसायटीमध्ये ते सामील झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. 1893 बेझंट हे भारतात पहिल्यांदा आल्याचे दिसून येतो आणि ते येथे स्थायिक झाले. ओके. त्यानंतर 1916 इंडियन होम रूल लीगची स्थापना त्यांनी केल्याचे दिसून येतो. 2 होम रूल लीग स्थापन झालेले होते. एक लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होती आणि एक मद्रास प्रांतामध्ये ॲनी बेझंट यांनी सुरू केल्याचे दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने द कॉमनवेल्थ आणि द न्यू इंडिया जे काही वृत्तपत्र आहे ते होम रूल लीगला समर्थन करणारे 2 वृत्तपत्र आपल्याला दिसून येतो. सो अ आणि ब योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. सो या ठिकाणी आपण 2023 ओके इतिहास या विषयाअंतर्गत इतिहास जो विषय आहे ते राज्यसेवा पूर्व परीक्षाच्या दृष्टीने जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते 2017 ते 2023च्या दरम्यान जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण सविस्तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. ओके. सो त्याची जी काही प्लेलिस्ट आहे त्या लेक्चर संदर्भाने ती मी या ठिकाणी देणार आहे. ओके. आपण एक टेलिग्रामवर क्विज बॅच लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये आपण PYQs आणि जे काही PYQs झाल्याच्यानंतर आपण MCQs काही त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके. सो PYQs आणि MCQs क्विज बॅच म्हणून टेलिग्रामवर सुरू केलेले आहे. ओके. ज्यामध्ये आपण मागे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्याचे सविस्तर जे काही विश्लेषण आहे ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके. सो त्या संदर्भाने तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर या टेलिग्राम चॅनलवर त्या बॅच संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ओके. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. एकंदरीतच आपण सध्या अर्थशास्त्र ओके अर्थशास्त्र त्यानंतर आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी त्यानंतर आहे भूगोल आणि इतिहास हे जे 4 विषय आहेत हे 4 विषय आपण 2017 ते 2018 ते 2023च्या दरम्यान या 5-6 वर्षामध्ये जे आयोगाने प्रश्न विचारलेले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेत ते सविस्तरपणे सखोल पद्धतीने त्याचे ॲनालिसिस केल्याचे व्हिडिओ आपण या यूट्यूबच्या माध्यमातून केल्याचे दिसून येतो किंवा केलेला आहे. ओके. सो त्या प्रत्येक विषयाची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. ते तुम्ही जर बघितलेलं नसेल तर नक्की बघा. येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ओके. आता उरलेले जे विषय आहेत त्यामध्ये विज्ञान हा विषय उरलेला आहे आणि पर्यावरण. ओके. सो आपण पर्यावरण या विषयाशी संदर्भाने जे काही PYQs विचारलेले ते आपण 2 लेक्चरमध्ये बघणार आहोत जे 2018 ते 23मध्ये विचारलेले आहेत. ओके. आणि जे विज्ञान विषय आहे ते विज्ञान विषयामध्ये मी तज्ज्ञ किंवा विज्ञान विषय जे काही विज्ञान जो विषय आहे तो माझ्या प्रांतातला विषय नसल्याकारणानं मी त्याविषयी अधिक माहिती किंवा अधिक एक्सप्लेनेशन करू शकत नाही. त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवूयात. ओके. त्यानंतर आपण कंबाईनचे जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण आहेत ते सुरू करूयात. ओके. सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद.